दरम्यान मीरा रोडमध्ये मराठी साठीच्या मोर्चात जुनी शिवसेना एकवटली। इतकंच नाही तर मराठी साठीचं हे आंदोलन बाळासाहेब ठाकरेंच्या स्टाईलनं पार पडलं। 1969 साली बाळासाहेब ठाकरेंच्या दसरा मेळाव्याला परवानगी नाकारण्यात आली होती। त्यावेळी बाळासाहेबांनी कारच्या बोनेटवर उभं राहून शिवसैनिकांना संबोधित केलेलं होतं। याच घटनेची आठवण मीरा रोडमधील मोर्चावेळी झाली आणि मीरा रोडच्या मराठी मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारली होती। मात्र पोलिसांचा दबाव झुगारत मनसे, शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, मराठी एकीकरण समितीने हा मोर्चा काढला आणि या मोर्चाचा समारोप मीरा रोड स्टेशन जवळ झाला। या ठिकाणी आंदोलकांची प्रचंड गर्दी पाहायला मिळाली। मोर्चा मीरा रोड स्थानकापर्यंत पोहोचल्यानंतर त्या ठिकाणी मनसेचे संदीप देशपांडे, नितीन सरदेसाई, अविनाश जाधव तसंच शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे राजन विचारे आणि विनोद घोसाळकर दाखल झाले आणि या सगळ्या नेत्यांनी ट्रकच्या मागच्या भागात उभं राहून जोरदार भाषणं केली आहेत। या भाषणांना कार्यकर्त्यांचा जबर प्रतिसाद मिळताना दिसला आणि हा मराठी मोर्चा म्हणजे अलीकडच्या काळात मनसे आणि शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने केलेल्या एका यशस्वी आंदोलनापैकी एक ठरलेला आहे। शिवाय या आंदोलनाच्या निमित्तानं बाळासाहेबांच्या त्या भाषणाची आठवणही झालेली आहे। आता आज हे मीरा रोड आहे। आता हे जर ठाण्यात घडलं असतं तर तुम्ही विचार करा काय घडलं असतं। माझ्यासोबत राजन विचारे पण आहेत। त्याचा अर्थ काय झाला असतं कळलं तुम्हाला।